हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. ब्रांच अकाउंटच्या लेक्चर नंबर 4 मध्ये तुमच्यापैकी प्रत्येकांचं स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे ऑल अबाउट कॉस्ट प्राइस अँड इनवॉइस प्राइस. लेक्चर नंबर 3 मध्ये आपण ब्रांच अकाउंटशी रिलेटेड जे मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज जे एक्झामला विचारले जातात हे आपण डिस्कस केला होता. या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे कॉस्ट प्राइस इनवॉइस प्राइसशी रिलेटेड. अनेक वेळेला जेवढेही बीकॉमचे स्टुडंट्स आहेत ब्रांच अकाउंट्स मध्ये कुठे फसताना दिसले तर ते आहे कॉस्ट प्राइस आणि इनवॉइस प्राइसच्या कॅल्क्युलेशन बेस मध्ये अनेक विद्यार्थी इथं फसताना दिसतात. आता ह्याच्यावर डील कसं करायचं, कशा पद्धतीने समजून घ्यायचं की कॉस्ट प्राइस काय असते, इनवॉइस प्राइस काय असते, हे आपल्याला आजच्या ह्या सेशन मध्ये एकदम सोप्या भाषेत समजून सांगणार आहे. सर्वात पहिले तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांनी मागचे 2 ते 3 व्हिडिओज बघितले असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्रांच अकाउंट म्हणजे काय काय नाही सर्व गोष्टी माहित झालेल्या आहेत. ऑल राईट, बॅक साईडला तुम्ही बघू शकता की जो हेड ऑफिस आहे तो ब्रांचला वस्तू पाठवत असतो. बरोबर आहे, जे आपलं हेड ऑफिस आहे ते ब्रांचला वस्तू पाठवत असतो. तर मोस्ट ऑफ टाइम अनेक वेळा जे हेड ऑफिस आहे ते ब्रांचला जे वस्तू, आता उदाहरणार्थ फोकस करा स्क्रीनवर की आपली जी ब्रांच आहे ते मागच्या काही एक्झाम्पल पासून आपण दिल्ली हा एक्झाम्पल घेत आहोत. तर दिल्ली आपला हेड ऑफिस आहे आणि ज्या मोबाईलचा आपण विक्री दिल्लीमध्ये करतोय, राईट, त्या मोबाईलची विक्री आपण करतोय. आपल्यासाठी जे कॉस्ट आहे 15,000 आहे, ते आपण 15,000चा जो मोबाईल आहे तो सेम मोबाईल आपण दिल्लीच्या एरियामध्ये 16,500 ला विकतोय. कॉस्ट किती आहे? 15,000. ऑल राईट, फोकस करा. दिल्लीच्या एरियामध्ये आपण मोबाईल फोन विकतो ज्याची कॉस्ट आहे 15,000, राईट. तर मोस्ट ऑफ टाइम हेच 15,000चा जो मोबाईल आहे दिल्ली ब्रांच काय करते, 15,000चा मोबाईल ज्याची कॉस्ट 15,000 आहे, इनवॉइस प्राइस किती आहे 16,500, तर हा 15,000चा मोबाईल ब्रांचला सुद्धा 15लाच देते आणि सांगते की बाबा हा मोबाईल 15,000चा आहे, तुम्ही तुमच्या एरियामध्ये विका. 15,500ला विका, 16,500ला विका, जेवढंही तुमचं प्रॉफिट कमवायचं आहे. आता मोस्ट एक्सपेक्टेडली ह्यांनी इथं 16,500ला विकले तर तिथं सुद्धा 16,500लाच विकतील. बट जे वस्तूची कॉस्ट दिल्लीला 15,000 आहे तेच कॉस्ट टू कॉस्ट प्राइस त्यांनी ब्रांचला सेंड करायला, राईट. बट काही वेळेला जो हेड ऑफिस असतो तो ब्रांचला वस्तू सेंड करत असताना हेड ऑफिसला जर 15,000ला पडायले तर तो ब्रांचला 15,000ला न विकता तो 15,500ला विकतो, राईट. 15,000 कितीला विकतो? 500ला विकतो. ऍक्च्युअल मध्ये हेड ऑफिस मध्ये 15,000ला विकायला त्यांनी, बरोबर आहे, बट तेच वस्तू ब्रांचला 15,500ला विकतो. आता साधं सिंपल लॉजिक आहे, ब्रांच साठी कॉस्ट किती आहे? ब्रांच साठी कॉस्ट 15,500 आहे, प्लस त्याच्यामध्ये ते ट्रान्सपोर्टेशन चार्जेस वगैरे ऍड करतात आणि ब्रांच त्याच्यापेक्षा जास्त वस्तूला ते वस्तू जी आहे त्या 15,500 पेक्षा जास्त किमतीला मार्केटमध्ये विकते. इथं एक जर गोष्ट ऑब्झर्व केला तर अगोदर कॉस्ट टू कॉस्ट वस्तू ट्रान्सफर करण्यात येत होती. म्हणजे ब्रांच जर हेड ऑफिस जर 15,000ला विकत असेल, 15,000ला कॉस्ट पडत असेल त्यांच्यासाठी, तर हेच कॉस्ट टू कॉस्ट वस्तू ब्रांचला ट्रान्सफर करत होते. बट आता हेड ऑफिसला वस्तू 15,000ला पडत आहे, बट ते ब्रांचला विकत असताना, ब्रांचला सेंड करत असताना ते वस्तू 15,000ला न सेंड करता ते वस्तू 15,500ला सेंड करायला. म्हणजे ह्याच्यामध्ये 500 रुपये यांचं प्रॉफिट आहे. कोणाचं प्रॉफिट आहे? हेड ऑफिसचं प्रॉफिट आहे. आणि असं मोस्ट टाइम जे फ्रँचायझी बिझनेस असतात, राईट, त्या फ्रँचायझी बिझनेस मध्ये जो हेड ऑफिस आहे ते ब्रांचला वस्तू त्यांना ज्या कॉस्टला पडायले त्याच्यापेक्षा जास्त प्राइसला सेंड करण्यात येते. का? कारण त्याच्यामध्ये लोडिंग प्रॉफिट इन्क्लूड असते. कोणाचं प्रॉफिट इन्क्लूड असते? हेड ऑफिसचं. काही वेळेला जे कॉस्ट हेड ऑफिसला पडायले त्याच प्राइसला ब्रांचला वस्तू विकण्यात येतात. मोस्ट ऑफ टाइम काय होते, गुड्स सेंड टू ब्रांच ॲट अ हायर प्राइस दॅन कॉस्ट प्राइस. कॉस्ट किती आहे ब्रांच हेड ऑफिस साठी? 15,000, बट पाठवायले कितीला? 15,500ला. तर 500 रुपयाला म्हणतात प्रॉफिट किंवा लोडिंग. 500 रुपयाला काय म्हणतात? प्रॉफिट किंवा लोडिंग. इनवॉइस प्राइस कितीला पाठवायला? चेक करा स्क्रीनवर, व्यवस्थित तुम्हाला दिसेल. 16,500ला, सॉरी, 15,500ला ते वस्तू सेंड करत आहेत.
इनवॉइस प्राइस म्हणजे काय? विक्री किंमत. हेड ऑफिस ब्रांचला 15,500 ला विकत आहे. त्यांच्यासाठी कॉस्ट किती आहे? 15,500 रुपये हा लोडिंग म्हणजेच काय? प्रॉफिट त्यांच्यासाठी आहे. इनवॉइस प्राइसचं सूत्र काय? इनवॉइस प्राइस म्हणजे विक्री किंमत. हेड ऑफिस ब्रांचला ते वस्तू विकत असताना 15,500 ला विकायला, तर त्याच्यामध्ये कॉस्ट किती आहे? 15,000. लोडिंग चार्जेस किती आहे? 500. मागच्या गणितामध्ये आपण बघितलं होतं की जे कॉस्ट हेड ऑफिसला पडत होतं त्याच कॉस्टला वस्तू विकत होते. बट आता त्याच्यामध्ये हेड ऑफिस त्यांचं स्वतःचं प्रॉफिट मार्जिन ऍड करून घेत आहे आणि मग ते वस्तू ब्रांचला विकत आहे. आणि ब्रांच हा साधा भोळा माणूस असतो, त्याला काही माहीतच नसतं. तो वाट बघत असतो वस्तू किती येईल, 15,500 ला वस्तू आली, संपला विषय. ते त्याच्यासाठी कॉस्ट झाला. बट हेड ऑफिसचं त्याच्यामध्ये कुठं ना कुठं छोटं मोठं प्रॉफिट इन्क्लूड असतं. उदाहरणार्थ बघा, एखाद्या वस्तू जर हेड ऑफिसनं ब्रांचला इनवॉइस प्राइस, इनवॉइस या शब्दाचा अर्थ आहे विक्री किंमत जर 1200 रुपये असेल आणि त्या वस्तूची कॉस्ट असेल 1000, तर प्रॉफिट किती असेल? 200. म्हणजे इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. या प्रॉफिटलाच दुसरा शब्द काय आहे? लोडिंग. इथपर्यंत क्लिअर झालं? कधी पण लक्षात घ्या, हा एवढं लक्षात ठेवा, हेड ऑफिस sometimes sends goods to branch at a higher price than cost. That difference is called loading. राईट? कॉस्ट पेक्षा जेवढा जास्त किमतीला वस्तू ब्रांचला सेंड करण्यात येतात त्या डिफरन्सला लोडिंग किंवा प्रॉफिट असं म्हणतात. हा त्याच्यातला सर्वात बेसिक पार्ट झाला. आता एक एक्झाम्पल चेक करा. हा एकदम बेस आहे. राईट? इथं जर पक्क झालात, एक्झाम मध्ये 101% जे बीकॉमचे स्टुडंट्स आहेत त्यांना तर ह्याला फेस करावंच लागणार आहे, त्यांना तर हे रस्त्यामध्ये येणारच आहे. राईट? बट जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करायला, राईट, जिथं जिथं अकाउंट्स हा ऍज अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पार्ट असतो, तिथं तुम्हाला 100% इनवॉइस प्राइस वर हे कॅल्क्युलेट करा, ते कॅल्क्युलेट करा, काही ना काही येतेच. ओके, डन. आता बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे? गुड्स कॉस्टिंग ₹2 lakhs. आता बघा या एक्झाम्पल मध्ये गुड्स याची कॉस्टिंग प्राइस किती लाख सांगायला? 2 लाख सांगायला. गुड्स कॉस्टिंग प्राइस किती आहे? 2 लाख. सेंड टू ब्रांचला पाठवलं ऍट कॉस्ट प्लस 20% लोडिंग. म्हणजे हेड ऑफिसनं 2 लाख रुपयाच्या वस्तू ब्रांचला पाठवले, राईट, ज्याची कॉस्ट प्राइस किती लाख होती? 2 लाख. आणि त्या 2 लाख वर 20% प्रॉफिट मार्जिन कोण ठेवून घेणार आहे? हेड ऑफिस ठेवून घेणार आहे. मग इनवॉइस प्राइस किती? साधं सिंपल लॉजिक आहे. 2 लाख वर 20% कॅल्क्युलेट करा. 2 लाख वर 20% किती येईल? 40,000 येईल. हा झाला 40,000 ऍड. इनवॉइस प्राइस किती झाली? IP इज इक्वल टू 2,40,000. किती झाली? 2,40,000. या व्हिडिओमध्ये मी फक्त या सध्या सिच्युएशन मध्ये मी फक्त तुम्हाला कॉस्ट आणि प्रॉफिट कसं फाइंड आउट करायचं एवढं तुम्हाला सांगायला. कॉस्ट प्राइस किती दिलेला आहे? कॉस्ट 2 लाख. इथं लक्षात द्यायचं, गुड्स कॉस्टिंग म्हणजे 2 लाख रुपये त्याची कॉस्ट आहे. आर सेंड टू ब्रांचला पाठवलं ऍट कॉस्ट प्लस 2 लाख प्लस त्याच्यावर प्रॉफिट किती टक्के आहे? 20%. 2 लाख वर 20% प्रॉफिट किती आला? 40,000. राईट? आता हा जो प्रॉफिट असतो हा समटाइम्स कॉस्ट वर असतो आणि हा प्रॉफिट समटाइम्स इनवॉइस वर असतो. दोन्हीवर पण पर्सेंटेज वेगवेगळे असतात. कसं वेगवेगळे असतात ते मी सांगेन, डोंट वरी अबाउट इट. ओके, एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. काय सांगण्यात आलेलं आहे? गुड्स कॉस्टिंग ₹15,000. बरं, गुड्स किती रुपयाचे होते? 15,000, सॉरी 1,50,000 ची गुड्स होते. आर सेंड टू ब्रांचला आपण सेंड केलं. ओके, सूत्र लिहून घेऊयात. इनवॉइस प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. डन. हा 1.5 लाख रुपये किमतीची वस्तू आहेत, तर इथं आपण लिहिलं 1.5 लाख रुपये. सेंड टू ब्रांच 30% अबव कॉस्ट. 30% प्लस कॉस्ट प्लस 30% किंवा 30% अबव कॉस्ट, सेम मिनिंग आहे. राईट? कॉस्ट प्लस 20% मागच्या व्हिडिओज मध्ये, किंवा कॉस्ट प्लस 30% किंवा 30% अबव कॉस्ट. कॉस्ट वर 30% एक्स्ट्रा तुमचं प्रॉफिट आहे. 1.5 लाखची वस्तू ज्याच्यावर 30% एक्स्ट्रा प्रॉफिट आहे, 1.5 लाख वर 30% येईल 45,000.
म्हणजे इनवॉइस प्राइस येईल 1,95,000. इनवॉइस प्राइस किती येईल 1,95,000. इथपर्यंत क्लिअर आहे, काहीच प्रॉब्लेम नसेल, बेसिक आहे. ओके, त्याच्यानंतर इथून ओरिजिनल मॅटर स्टार्ट होते, राईट. कारण तुम्हाला कॉस्ट प्राइस सांगलेली असते आणि इनवॉइस प्राइस वर फाइंड आउट करा म्हणते. कशा पद्धतीने करायचं मी सांगतो, ट्रस्ट मी. ओके, विश्वास ठेवा, येऊन जाईल. फक्त कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं आहे, प्रॅक्टिस करायचं आहे. जितकं जास्त तुमची ह्याची प्रॅक्टिस असेल तितकं जास्त तुमचं ह्याच्यामध्ये परफेक्शन येईल. 8-10 दिवसाचा गॅप, खेळ खलास. ओके, चलो. गुड्स कॉस्टिंग रुपीज 4,20,000 सेंड टू ब्रांच. बघा आता काय सांगण्यात आलेलं आहे की हेड ऑफिसनं 4,20,000 ची वस्तू ब्रांचला सेंड केले, राईट. ऍट 20% प्रॉफिट ऑन इनवॉइस प्राइस म्हणलेलं आहे. इनवॉइस प्राइस म्हणजे विक्री किंमत. विक्री किंमत वर 20% आहे, तर कॉस्ट प्राइस वर किती रुपये येईल? नीट लक्ष द्या, मी काय सांगायलो, विक्री किंमत वर 20% म्हणाले, राईट. तर कॉस्ट वर किती, हे अनेक स्टुडंट्सला कन्फ्यूज करते. उदाहरणार्थ इथं तुम्हाला काय सांगायला काय नाही मी सांगतो तुम्हाला. ओके, फोकस करा. बघा, 1 लाखाची वस्तू आहे, ऑल राईट. 1 लाखाची वस्तू आहे, 10% प्रॉफिट ऑन कॉस्टला विकला. कॉस्ट प्राइस आहे एका वस्तूची, कॉस्ट प्राइस 1 लाख आणि ते वस्तू 10% प्रॉफिटनं तुम्ही विकला. तर तुम्ही सरळ सरळ काय करता, 1 लाख वर 10% फाइंड आउट करता, जे की येईल 10,000. आणि मग तुमची इनवॉइस प्राइस होते IP 1,10,000. इथंपर्यंत क्लिअर? यस सर, इथंपर्यंत क्लिअर. आता याला पकडून ठेवायचं चांगलं, राईट. हे जे तुम्हाला समजलंय ना की 1 लाख वस्तूची कॉस्ट प्राइस आहे, त्याच्यावर 10% 10,000 आलं, इनवॉइस प्राइस किती आलं 1,10,000, राईट. आता इथं तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की हा जो 10,000 प्रॉफिट आहे हा कॉस्ट प्राइस वर 10% आहे, बरोबर आहे. बट इनवॉइस प्राइस वर किती टक्के असेल? कॉस्ट प्राइसच्या 10% वेगळं, कॉस्ट प्राइस वर 10% 10,000 आलं, राईट. हा जो तुमचा प्रॉफिट आहे, फॉलोइंग जो स्क्रीनवर दिसत आहे तेवढ्या पूर्ण सब्जेक्ट्स आपल्याजवळ अवेलेबल आहे, युट्यूब चॅनल एक्सप्लोर करा. ओके, फोकस. 1 लाखची वस्तू आहेत, 1 लाख कॉस्ट आहे, त्याच्यावर 10% आलं 10,000, ऑल राईट. आणि हा जो 10% आहे कॉस्ट प्राइस वर 10% आहे, तर 1,10,000 ही जी इनवॉइस प्राइस आहे, इनवॉइस प्राइसच्या किती टक्के हा 10,000 प्रॉफिट असेल, हा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. मग कसं फाइंड आउट करायचं? साधं सिंपल लॉजिक आहे. सर्वात पहिले घ्यायचं टोटल प्रॉफिट 10%, राईट. इनवॉइस प्राइस चं सूत्र काय असतं सर? बघा, सर्वात पहिले कॉस्ट प्राइसच्या किती टक्के आहे? 10%, राईट. 10% घेतलं. इनवॉइस प्राइस वर फाइंड आउट करायला, इनवॉइस प्राइसचं सूत्र काय? कॉस्ट, कॉस्ट असते कधी पण 100 प्लस प्रॉफिट, कॉस्ट प्लस प्रॉफिट इज इक्वल टू इनवॉइस प्राइस. म्हणजे किती झालं 110 गुणिले 100 करा, तुम्हाला एक्झॅक्ट पर्सेंटेज माहित होईल की हा 10,000 इनवॉइस प्राइसच्या किती टक्के आहे. फाइंड आउट कसं करायचं? सर्वात पहिले घ्यायचं, कॅल्क्युलेटर नसेल तरी ट्राय करा कॅल्क्युलेट करण्याचं. सर्वात पहिले लिहा 10 गुणिले 100, 10 गुणिले 100 भागिले 110, तुमचा आन्सर येईल 9.09, राईट. 9.09, 9.09. आणखी एक आकडा घेऊ म्हणजे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन येईल 0909. डन. म्हणजे फोकस करा, मी काय सांगायलो की हा जो 10,000 प्रॉफिट आहे, ओके, हा 10,000 प्रॉफिट कॉस्ट प्राइसच्या 10% आहे. तर इनवॉइस प्राइसच्या किती टक्के असेल? तर इनवॉइस प्राइसच्या 9.09% असेल. आता आन्सर जर येत नसेल तर सरळ सरळ कॅल्क्युलेटरवर यायचं, इथे घ्यायचं 1,10,000 भागिले 100 गुणिले 9.0909. आन्सर तुमचं यायलंय 9,999.99.
इट मीन्स राऊंड ऑफ केलं तर आन्सर तुमचा किती येईल? सरळ सरळ 10,000 आहे. सांगायचं काय प्रयत्न केलो मी? आय नो मोस्ट ऑफ जणांच्या असं वरून गेलेलं आहे आणि जायलाच पाहिजे. जर अवघड गेलं तरच तुम्ही सिरियस होता, सोपं गेलं तर कदर करत नाही. ओके, तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे की हा जो 10,000 प्रॉफिट आहे हा कॉस्ट प्राइसच्या 10% आहे. बट हाच 10,000 प्रॉफिट इनवॉइस प्राइसच्या किती टक्के असेल? तर इनवॉइस प्राइसच्या 9.9% प्रॉफिट आहे. ऑल राईट, आता इथं आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. 2-3 मेथड आहेत हे फाइंड आउट करण्याचे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन. आय होप इथपर्यंत हा एवढा क्लिअर झाला असेल. व्हिडिओ पॉज समजला नसेल किंवा लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या एवढा पार्ट, कारण इथं मी हा रफ करत आहे. पीडीएफ मध्ये नंतर हा एवढा पार्ट दिसणार नाही. डन. आता इथं फोकस करा. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? गुड्स कॉस्टिंग रुपीज 4,20,000. सेकंड मेथड सांगण्याचा प्रयत्न करायलो. ही या मेथड सुद्धा ट्राय करा, समजून जाईल. 4,20,000 चे गुड्स आहेत. सेंड टू ब्रांच 20% ऑन इनवॉइस प्राइस. म्हणजे हेड ऑफिसनं 4,20,000 ची वस्तू ब्रांचला पाठवले. 20% लोडिंग, 20% लोडिंग किंवा 20% प्रॉफिट मिळाला आहे. ओके, फोकस करा. मी काय सांगायलो काय नाही ते. 4,20,000 ची वस्तू आहेत. 4,20,000 ची वस्तू 20% लोडिंगनं पाठवलं. बट आता 20% जे प्रॉफिट आहे हे कॉस्टवर नाही, इनवॉइसच्या 20%. कॉस्टवर नाही, इनवॉइसच्या 20%. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला काय सांगत गेलं होतं की हे 1,00,000 कॉस्ट प्राइस आहे, ह्याच्यावर 10% काढा. तर आपण सरळ सरळ काय करत होतो? 1,00,000 वर 10% काढून 1,10,000 इनवॉइस प्राइस म्हणत होतो. आपल्याला काय सांगलेलं आहे आता की हे कॉस्ट प्राइस दिलेली आहे 1,00,000. एक्झाम्पल, या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये कॉस्ट प्राइस दिलेली आहे 1,00,000 आणि 9.9% इनवॉइस वर आहे म्हणाला. तर कॉस्ट वर किती येईल हे आपल्याला अगोदर फाइंड आउट करावं लागेल. कळायलंय मी काय म्हणालो ते? जसं आतापर्यंतच्या गणितामध्ये आपल्याला 1,00,000 रुपये कॉस्ट प्राइस देत होतं आणि त्याच्यावर 10% कॅल्क्युलेट करा म्हणत होतं. तर आपण 1,00,000 वर 10% 1,10,000 लिहित होता. राईट. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे? कॉस्ट प्राइस आहे 1,00,000 आणि ह्याच्यावरचं जे लोडिंग आहे ते इनवॉइस वर 9.9% आहे. तर कॉस्ट वर किती येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं. सर असं पण देते का? यस, असंच देते डेफिनेटली. मग कसं कॅल्क्युलेट करायचं? साधं सिंपल लॉजिक बघा. सर्वात पहिले सूत्र, फॉर्म्युला मॅटर करते. 4,20,000 तुमचं कॉस्ट आहे, राईट. तर त्याच्यावर किती पर्सेंट प्रॉफिट मिळालं आहे? सर प्रॉफिट मिळालं आहे 20% ऑन इनवॉइस, राईट. 20% ऑन इनवॉइस, तर कॉस्ट किती येईल? साधं सिंपल लॉजिक आहे. दोन बेसिक वे न सांगतो, जेही तुम्हाला समजलं ते समजलं. ओके, सर्वात पहिले देसी जुगाड टेक्निक. 20% बघा, कॉस्ट किती सांगलेला आहे? 4,20,000. कॉस्ट किती आहे? 4,20,000 आहे. ओके, आणि प्रॉफिट किती पर्सेंट आहे? 20%. इनवॉइस प्राइस जर पकडला आपण 100, प्रॉफिट आहे 20%, तर हे 4,20,000 अमाऊंट किती पर्सेंट असेल? 80% असेल. 4,20,000 अमाऊंट 80% असेल, राईट. साधं सिंपल लॉजिक आहे. 80% अमाऊंट जर 4,20,000 असेल तर 20% अमाऊंट किती? राईट. 80% अमाऊंट जर 4,20,000 असेल तर 20% अमाऊंट किती? करा क्रॉस कॅल्क्युलेशन. 4,20,000 गुणिले 20 भागिले 80. जे कॉन्टचे स्टुडंट आहेत किंवा ज्यांचं मॅथ्स पक्का आहे त्यांना ह्याच्यापेक्षा मल्टिपल टेक्निक्स माहित असतील, राईट. हे एकदम बेसिक, ज्यांचं मॅथ वीक आहे, ज्यांना बेसिक कॅल्क्युलेशन समजत नाही त्यांच्यासाठी जुगाड टेक्निक आहे. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला सुद्धा माहित असेल. ओके, करा 4,20,000 गुणिले 20 भागिले 80. 4,20,000 गुणिले 20 भागिले 80. आन्सर येईल 1,05,000. आन्सर किती येईल? 1,05,000. इट मीन्स 4,20,000 हे कॉस्ट आहे, त्याच्यावरचं जे प्रॉफिट आहे ते किती आलं? 1,05,000. टोटल सेलिंग प्राइस आहे, इनवॉइस प्राइस 5,25,000. टोटल सेलिंग प्राइस किती आहे? 5,25,000. सर काय काय केलं तुम्ही इथं? बघा, सर्वात पहिले 4,20,000 हा कॉस्टिंग आहे, बरोबर.
आणि 20% प्रॉफिट म्हणाले, म्हणजे इट मीन्स ही अमाऊंट 80% आहे. 80% अमाऊंट ही आहे. 100% जर आपण एक इनवॉइस प्राइस पकडलं, 100% जर आपण इनवॉइस प्राइस पकडलं, तर 100 प्लस 20 बघा, 180% दिलेला आहे 4,20,000, तर 20% किती येईल? 80% 4,20,000, 20% किती? क्रॉस गुणाकार करा, आन्सर आलं तुमचं 1,05,000. 4,20,000 प्लस 1,05,000, आन्सर आलं 5,25,000 रुपये. राईट, हे झालं कॅल्क्युलेशन, जे की इथून पुढे प्रत्येक गणितामध्ये वेगवेगळ्या मेथडनं येईल. 5-6 जरी गणित केले तरी परफेक्ट येऊन जाते. ओके, डन. त्याच्यानंतर आता हे थोडस वाचा, काही बेसिक गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये क्लिअर होतात. पहिलं पॉइंट, रूल नंबर 1, कॉस्ट प्राइस ही नेहमी इनवॉइस पेक्षा कमी असते. इनवॉइस प्राइस म्हणजे काय? सेलिंग प्राइस. आणि सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत. कोणताही विक्रेता वस्तू विकत असताना जर त्याला ती वस्तू 1,000 ला पडत असेल तर 1,200 ला विकतो. 1,200 ही सेलिंग प्राइस, इनवॉइस प्राइस आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस ही नेहमी इनवॉइस पेक्षा कमी असते. सेलिंग प्राइस पेक्षा कॉस्ट प्राइस कमी असते, बरोबर आहे. दुसरं पॉइंट, कॉस्ट प्राइस मध्ये प्रॉफिट किंवा लोडिंग ऍड केलं तर इनवॉइस प्राइस मिळते. उदाहरणार्थ, जर विक्रेत्याला एखादी वस्तू 100 रुपयाला पडली आणि ते वस्तू मार्केटमध्ये 120 रुपयाला विकत असेल, तर या 120 रुपयाला आयपी किंवा सेलिंग प्राइस म्हणतात. आणि सेलिंग प्राइस ही कॉस्ट प्राइस पेक्षा किंवा कॉस्ट प्राइस ही सेलिंग प्राइस पेक्षा कशी असते? कमी असते. आणि इनवॉइस प्राइस किंवा कॉस्ट सेलिंग प्राइस ही कॉस्ट पेक्षा जास्त असते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? कॉस्ट प्राइस मध्ये प्रॉफिट किंवा लोडिंग ऍड केलं तर इनवॉइस मिळते. हे 100 रुपयाची वस्तू आहे, 120 ला विकला, किती रुपये प्रॉफिट झालं? 20. 100 मध्ये 20 ऍड करा, इनवॉइस प्राइस मिळाली. ते या पॉइंट मध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे बेसिक्स आहेत. तिसरा, इनवॉइस प्राइस मधून प्रॉफिट मायनस केलं तर कॉस्ट प्राइस मिळते. इनवॉइस प्राइस 120, याच्यामधून 20 रुपये मायनस केलं तर कॉस्ट प्राइस मिळते. हे 3 पॉइंट्स अतिशय महत्वाचे आहेत. सर कशासाठी महत्वाचे आहेत? इथून पुढच्या कॅल्क्युलेशन साठी. ओके, डन. आता बघा, जेव्हा जेव्हा नीट लक्ष द्या, हा इथून गोष्ट मॅटर करते. आय नो तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांच्या माइंड मध्ये ते शेवटचं कॅल्क्युलेशन चालू आहे, त्याच्यामुळे कुठं ना कुठं दिमाग खराब व्हायलाच पाहिजे. ओके, बट इथं लक्ष द्या, इथं आणखी दिमाग खराब व्हायचे चान्सेस जास्त आहेत. ओके, फोकस करा. हे जे कॉस्ट प्राइस आणि इनवॉइस प्राइस चक्कर आहे, हे कोणत्या कोणत्या पोस्टिंग्सला लागू होते, कुठं कुठं लागू होते? तर जेव्हा जेव्हा हेड ऑफिस ब्रांचला हेड ऑफिसचं प्रॉफिट ठेवून वस्तू विकते, राईट, म्हणजे व्हेनेवर हेड ऑफिस सेंड गुड्स टू ब्रांच ऍट इनवॉइस प्राइस, 4 बॅलन्सेस मस्ट बी इफेक्टेड. त्याचा परिणाम ह्या 4 बॅलन्सेसवर होतो. कोणते कोणते 4 बॅलन्सेस? ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच. राईट, ओपनिंग स्टॉकवर त्याचा परिणाम होतो, क्लोजिंग स्टॉकवर परिणाम होतो, गुड्स सेंड टू ब्रांच आणि गुड्स रिटर्न बाय ब्रांच. आणि हे जे गुड्स सेंड टू ब्रांच आणि रिटर्न बाय ब्रांच आहेत, हे इनवॉइस प्राइस वर त्याच्यामध्ये अपिअर होतात. म्हणजे काय? साधं सिंपल आहे. ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉकचं तर मी सांगेनच, डोंट वरी. बट इथं समजून घ्या, दिल्ली हेड ऑफिसनं 100 रुपयाची वस्तू, एक्झाम्पल 100 रुपयाच्या वस्तू 120 रुपयाला ब्रांचला विकले, इनवॉइस केले, तर मग इथं जेव्हा तुम्ही लिहिता ब्रांच अकाउंट मध्ये, इथं ऑलवेज इनवॉइस प्राइस ने लिहायचं. राईट, हा. आता वस्तू कितीच्या आहेत? 100. विकला कितीला? 120 ला. तर इथे तुम्ही काय लिहिला? 120. ऑल राईट. बट इथं जर तुम्ही 120 लिहिला तर तुम्ही प्रॉफिट जे आहे ते तुमचं ह्याच्यामध्ये लपलेलं आहे, बट ते बॅलन्स होत नाहीये. जेव्हा जेव्हा, नीट लक्ष द्या, हेड ऑफिस ब्रांचला वस्तू इनवॉइस्ड वर विकते, लोडिंग वर, प्रॉफिट वर विकते, तेव्हा ज्याही प्राइसला ते विकलं ते नाव इथे लिहून टाकतं. राईट, कितीला विकलं काय नाही ते, बट एक्झॅक्ट त्यांना माहित पाहिजे की किती रुपये त्यांचं प्रॉफिट व्हायले काय नाही. तर ते प्रॉफिट बॅलन्स करण्यासाठी ते काय करतात? जेवढेही जास्त किमतीला वस्तू विकले,
100ची वस्तू कितीला विकली? 120ला. किती रुपये लोडिंग आहे, किती रुपये प्रॉफिट आहे? सर 20 रुपये. ते तेवढं प्रॉफिट ऑपोजिट साइडला लिहून टाकतात, जेणेकरून त्यांना त्यांचं कॉस्ट माहित व्हावं की बाबा एक्झॅक्ट किती रुपये प्रॉफिट व्हायला काय नाही. तर ते इथं 20 रुपये असंच लिहून टाकतात स्टॉक रिझर्व्ह म्हणून. हे सेम कन्सेप्ट आपण कन्साइनमेंट अकाउंट मध्ये सुद्धा डिस्कस केला. राईट, ज्यांनी ज्यांनी कन्साइनमेंट अकाउंटचे व्हिडिओज बघितलेले आहेत त्यांना प्रॉपर माहित असेल. राईट, व्हिडिओ पूर्ण आपल्या चॅनलवर कोर्सेस मध्ये अपलोड केलेले आहेत कन्साइनमेंट अकाउंटचे, नीट बघून घ्या. काय सांगण्यात आलेलं आहे? 120 रुपयाची वस्तू, व्यवस्थित फोकस करा. हेड ऑफिसनं, नीट लक्ष द्या, हेड ऑफिसनं 120 रुपयाला वस्तू विकले. हेड ऑफिसला माहित असते की वस्तू कितीची आहेत, 100, विकले कितीला? 120 ला. ब्रांचला कुठं माहित राहणार आहे? राईट, ब्रांच बद्दल एवढी दया नको. बट हेड ऑफिस जेव्हा वर्षाच्या शेवटी हिसाब किताब करायला बसते त्यांना तरी माहित पाहिजे की बाबा आपण जो वस्तू विकायलो त्याचं कॉस्ट आपल्याला कितीला पडलंय, आणि ते कॉस्ट त्यांना कितीला पडलंय? 100. इथे 100 लिहायला पाहिजे, पण लिहिले किती? 120. जर त्याने 120च लिहिले तर गरजेपेक्षा जास्त खर्च दाखवायला त्यांचं. जेव्हा जेव्हा ब्रांच अकाउंटच्या डीआर साइडला तुम्ही लिहिता ते तुमच्यासाठी एक्सपेन्सेस असते. राईट, बट इथं आहे 100ची वस्तू, लिहायला 120 ला, खर्च गरजेपेक्षा जास्त किती रुपये खर्च दाखवायलेत? 20 रुपये. ऍक्च्युअल मध्ये 20 रुपये खर्च आहे का? नाही. ऍक्च्युअल मध्ये वस्तू 120 ची आहे का? नाही. बट त्यांनी स्वतःचं प्रॉफिट ठेवून घ्यायलेत, हे त्यांना ब्रांचला माहित होऊन द्यायचं नसते. त्यामुळे त्यांनी इथे किती लिहितात? 120, आणि जेवढंही प्रॉफिट आहे ते त्याचं प्रॉफिट ऑपोजिट साइडला लिहून टाकतात. सपोज 100ची वस्तू आहे, 150ला इनवॉइस केलं, तर इथे किती लिहिणार त्यांनी? 150. इथे किती लिहिणार? 150 रुपीज. इथे लिहिणार 150. किती रुपये प्रॉफिट आहे याच्यामध्ये? 50. हे 50 ऑपोजिट साइडला लिहून टाकणार. राईट, आता इथे तुम्हाला काय लिहून दिलं होतं? व्यवस्थित चेक करा, नीट फोकस करा. गुड्स सेंड टू ब्रांच आणि रिटर्न बाय ब्रांच हे इनवॉइसलाच होईल. म्हणजे माहिती आहे आपल्याला वस्तू 100ची आहे, पण विकला कितीला? 120 ला. तर दोन्ही लिहित असताना इनवॉइस प्राइसनेच लिहायचं. बट जेवढेही जास्त इफेक्ट आहे, जेवढेही जास्त त्याच्यामध्ये तुमचं प्रॉफिट आहे, हिस्सा आहे, ते ऑपोजिट साइडला लिहून टाकायचं. उदाहरणार्थ, सपोज तुम्ही 100च्या वस्तू 120 ला विकला, 20 रुपये तुमचं त्याच्यामध्ये काय प्रॉफिट आहे. ओके, इकडे लिहून टाकला. त्यापैकी ब्रांचनं 60 रुपयाची वस्तू पाठवून दिले. गुड्स रिटर्न बाय ब्रांच ऍट इनवॉइस प्राइस. ब्रांच कडून 60 ची वस्तू परत आले. इथे लिहून टाकायचं 60. राईट, हा. बट ऍक्च्युअल मध्ये ते वस्तू 60च्या आहेत का? ते वस्तू कितीचे आहेत? 50. राईट, मग 10 रुपये ऑपोजिट साइडला बॅलन्स म्हणून टाकायचं. सर आम्हाला कसं कळेल की किती टक्के त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे, किती पर्सेंट मायनस करायचे? आता इथं तर तुम्ही सांगितलं की 100चं आहे, 120 ला विकलं, 120 रुपये इथं, आणि 100 रुपयाची वस्तू 120 ला विकल्यावर 20 रुपये प्रॉफिट इथं. बट एक्झाम मध्ये आम्हाला कसं कळेल? ते पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायला आपल्याला शिकायचं. राईट, आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं काही नाही, हे आपण आता थोड्या वेळाखाली डिस्कस केलं. ओके, आता हे जे पर्सेंटेज आहेत हे कशा कशावर निघेल? तत्पूर्वी फॉलोइंग युनिव्हर्सिटीचा सिलेबस आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. ओके, ग्रेट. नेक्स्ट डिस्कशन आज आपलं करूयात की ते पर्सेंटेज कसं निघेल. ते स्टेप बाय स्टेप मी कॅल्क्युलेट करायला स्टार्ट करेन. या पर्सेंटेजचा इफेक्ट कोणत्या कोणत्या बॅलन्सेसवर होईल? 4 बॅलन्सेसवर होईल. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच, हे तुम्हाला लिहून दिलेले आहेत. त्यापैकी ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक ऑलरेडी गणितामध्ये दिलेलं असते. राईट, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असते, ज्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन क्वेश्चन मध्ये किंवा क्वेश्चनच्या वर दिलेल्या इन्फॉर्मेशन मध्ये असते. ओके, या व्हिडिओचं कन्क्लुजन एकच आहे की एक्झॅक्ट तुम्हाला माहित व्हायला पाहिजे की जेव्हा जेव्हा हेड ऑफिस ब्रांचला वस्तू विकते, समटाइम्स ते प्रॉफिटला विकते, ते प्रॉफिटला लोडिंग चार्ज की लोडिंग किंवा प्रॉफिट असं म्हणतात. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, जेव्हा जेव्हा हेड ऑफिस, नीट लक्ष द्या, जेव्हा जेव्हा हेड ऑफिस ब्रांचला वस्तू विकते ऍट अ प्रॉफिट, तेव्हा तेव्हा ह्या 4 गोष्टीवर त्याचा इम्पॅक्ट होतो. कोणत्या कोणत्या 4 गोष्टीवर इम्पॅक्ट होतो?
ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच. ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, गुड्स रिटर्न बाय ब्रांच. राईट. त्यापैकी गुड्स सेंड टू ब्रांच आणि गुड्स रिटर्न बाय ब्रांच हे इनवॉइस प्राइस वर अपियर होतात. आणि जेवढेही प्रॉफिट आहे, जेवढेही ज्याही वस्तूला तुम्ही सेंड केला, इन्क्लुडिंग इनवॉइस प्राइस. इनवॉइस प्राइस म्हणजेच काय? इनवॉइस प्राइस म्हणजे कॉस्ट प्लस प्रॉफिट. इनवॉइस प्राइस म्हणजे काय? कॉस्ट प्लस प्रॉफिट. इनवॉइस प्राइस म्हणजे काय? कॉस्ट प्लस प्रॉफिट. इनवॉइस प्राइस 120, कॉस्ट 100, प्रॉफिट 20. इनवॉइस प्राइस किती आहे? 120, कॉस्ट 100, प्रॉफिट 20. इनवॉइस प्राइसला लिहायचं. त्याच्यापैकी जे प्रॉफिट किंवा लोडिंग आहे ते सीआर टाकून टाकायचं. आता ह्याच सेंड केलेल्या वस्तूमधून काही वस्तू तुम्हाला वापस येतात. तर जेही वस्तू ज्या रेटला वापस आले ते इथे लिहून टाकायचं. ब्रांचनं 60चे वापस केले, पण ऍक्च्युअल मध्ये ते 60चे आहेत का? नाही. ते कितीचे आहेत? 50चे आहेत. लिहिला किती? 60. 60 रुपये आहेत का? नाही. कितीचे आहेत? 50चे आहेत. मग ते 50 करायसाठी इथं खाडाखोड न करता सरळ सरळ ऑपोजिटला 10 रुपये लिहून टाका. सीआरच्या 60 मधून डीआर चे 10 गेले, ऑटोमॅटिक ते 50 येऊन जात. ऑल राईट, डन, ग्रेट. या व्हिडिओमध्ये आपण थोडंफार डिस्कशन केला की इनवॉइस प्राइस जे कॅल्क्युलेट करता आपण त्याचा इम्पॅक्ट 4 गोष्टीवर पडते. सर्वात पहिले ओपनिंग बॅलन्स बीडी, ज्याच्यामध्ये स्टॉक, क्लोजिंग बॅलन्स बीडी, त्याच्यामध्ये स्टॉक, गुड्स सेंड टू ब्रांच, इम्पॅक्ट ऑपोजिट साइडला, गुड्स रिटर्न बाय ब्रांच, इम्पॅक्ट त्याचं डीआर साइडला. राईट, करेक्ट. हा व्हिडिओ वापस, ग्रेट. ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण एक प्रॉब्लेम घेऊयात. प्रॉब्लेम पूर्णपणे एकदम व्यवस्थित तुम्हाला समजून सांगेन. ओके. ते प्रॉब्लेम झाल्यानंतर वापस हा व्हिडिओ एक वेळेस पाहायचा आहे, कारण हे व्हिडिओ जेवढे जास्त वेळेस तुम्ही पाहता त्या प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन कन्सेप्ट, काही ना काही गोष्ट जे फर्स्ट टाइम बघत असताना कव्हर झाली नव्हती ती दुसऱ्या वेळेस कव्हर होईल. ऑल राईट. पुढच्या व्हिडिओमध्ये एक प्रॉपर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करूयात, जेणेकरून तुमच्या सर्व गोष्टी त्यामध्ये क्लिअर होतील. ऑल राईट, डन. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचं आवडतं ऍप्लिकेशन DA2 अकॅडमी अँड आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. हा व्हिडिओ ऍप्लिकेशन मध्ये बघत असाल, नक्की काही डाऊट असेल तर चॅट सेक्शन मध्ये येऊन मेसेज करायचा आहे. DA2 अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही युनिव्हर्सिटी मधून असाल तर नक्की सर्व महाराष्ट्रातल्या विविध युनिव्हर्सिटीचे फर्स्ट इयर सेकंड इयरचे कोर्सेस अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर स्क्रीनवर जी आता ऍडव्हर्टाईज होती ती आपल्या कम्प्युटराइज अकाउंटिंग बॅचची होती, ज्याच्यामध्ये जेही स्टुडंट्स शिकत शिकत पार्ट टाइम जॉब करायची ज्यांना इच्छा आहे, सुपर मार्केटमध्ये, मॉलमध्ये किंवा एका कोणत्याही दुकानामध्ये बिलिंग सॉफ्टवेअरवर बसून पार्ट टाइम काम करायचं, त्यांनी आपली अकाउंट ची जी स्पेशल बॅच आहे कम्प्युटराइज अकाउंटिंग बॅच ती जॉईन करा. त्याच्यामध्ये टॅली, कम्प्युटर सॉफ्टवेअर, बिलिंग सॉफ्टवेअर, टॅली प्लस जीएसटी सर्व गोष्टी मी तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत शिकवेन. ऑल राईट, डन. थँक्यू सो मच. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.